नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर शहरात अनेक वर्षापासून पावसाळ्यात इरे नदीमुळे पुराचा धोका संभवतो आणि या पुरात अनेक प्रभागात पाणी शिरते आणि तेथील नागरिकांना दुसरीकडे आसरा घ्यावा लागतो. यावर उपाययोजना म्हणून इरे नदीचे खोलीकरणाचे काम हाती घेतले गेले आहे. परंतु खरोखरच इरे नदीचे खोलीकरण होते आहे का, की या खोलीकरणाच्या नावावर केवळ ट्रक चालकांचे आणि JCB वाल्यांचे खिसे भरले जात आहेत, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विदर्भात सूर्याचा कहर सुरूच असून विदर्भातील अनेक जिल्हे 46° तापमानाच्या पलीकडे गेले आहे. वर्धा, यवतमाळ, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांनी 46°C सरासरी गाठली आहे. या वाढलेल्या तापमानाचा नागरिकांवर परिणाम होत असून अनेकांना आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. चंद्रपूर शहरात सुद्धा तापमान 44°C पलीकडे गेले असून वातावरणात उकाडा मात्र प्रचंड आहे. दिवसभर तापमान 44°C समोर आणि संध्याकाळी अचानक कुठेतरी पावसाच्या सरी बरसतात. त्यामुळे उकाडा निर्माण होतो. त्यातल्या त्यात महावितरण केंद्राची वीज नागरिकांच्या घरात लपंडाव खेळते. त्यामुळे जनजीवन त्रस्त झाले आहे. या वातावरणातील स्थिती बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर 19 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना नागभीड तालुक्यात घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणात आरोपी संचित प्रवीण बगडे वय वर्ष 19 वर्ष याला अटक केली आहे. आरोपी संचित हा पीडितेच्या शेजारी राहतो आणि शेजार संबंध म्हणून याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. परंतु अत्याचार झाल्यानंतर पीडितेने झालेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे भाव आता दिवसेंदिवस वाढत चालले. त्यातल्या त्यात पेट्रोल पंपावर डिझेलची टंचाई जाणवू लागली आहे. एकीकडे शेतीचा हंगाम, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला डिझेल लागते आणि पेट्रोल पंपावर डिझेलच नसल्यामुळे डिझेलकरिता रांगाच्या रांगा दिसून येत आहे. डिझेल टंचाईमुळे बळीराजा चिंतेत असून पीक घ्यायचे कसे अशी चिंता त्याला सतावू लागली आहे. वरोरा शहरातील अत्यंत गजबजलेल्या मुख्य बाजारपेठ भागात सोमवारी बँक ऑफ इंडिया जवळ असलेल्या एका पॅन्टच्या दुकानाला आग लागली. या आगीने रुद्ररूप धारण केले. त्यामुळे शेजारील अनेक दुकाने या आगीत भस्मसात होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली. परंतु अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर पोहोचल्याने समोरील हानी टळली. चंद्रपूर शहरातील पद्मापूर भागात असलेल्या नवी किरण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एका 32 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शुभम संजय टिपले वय वर्ष 32 राहणार समाधीवाड चंद्रपूर असे मृत युवकाचे नाव आहे. शुभमला दारूचे व्यसन होते आणि 2 दिवसांपूर्वीच त्याला या केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र दाखल केल्यानंतर त्याची प्रकृती सामान्य होती आणि अचानक नेमके काय घडले याचा तपास करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष अजूनही सुरूच असून आज सकाळी नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा येथे वाघाने हल्ला करीत 60 वर्षीय वृद्ध महिलेला ठार केल्याची घटना उघडकीस आली. नेहमीप्रमाणे इंदिराबाई शंकर उईके ही तेंदूपत्ता संकलनाकरिता जंगलाच्या दिशेने गेली. परंतु दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करीत तिला जागीच ठार केले. पती पत्नीमधील सततचा वाद आणि संशय या भोवऱ्यात अडकलेल्या दाम्पत्यांपैकी पत्नीचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील गोपालपूर येथे सोमवारी उघडकीस आली. सोमवारी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली असून संशयाच्या आधारे पोलिसांनी पतीला अटक केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मसोला फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला. यावेळी जाळपोळही करण्यात आली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवले आणि या घटनेची चौकशी करण्याचे आदेश संबंधितांना दिले. चिमूर जवळ नेरी येथील गुरुदेव वार्डामध्ये एका 35 वर्षीय युवकांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रुपेश गोकुळदास शेंडे असे मृत युवकाचे नाव आहे. रुपेशला दारूचे व्यसन होते. त्यामुळे दारूच्या नशेत आणि नैराश्यपोटी त्यानेही आत्महत्या केल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.